भाग्यवान आहेस मुली, साक्षात देवीनेच साडी पाठवलीये। तू अपशकुनी असू शकत नाहीस। अर्पिता मॅडम, ही गुढी म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाची गुढी आहे। म्हणजे बघा ना, ज्या प्रकारे साडी हरवली आणि देवीची साडी आली, यावरून फक्त एकच गोष्ट लक्षात येत आहे, तुमच्या हक्काचं जे आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे। जिथे तिथे आडवी येते, जिथे तिथे। शी, उगाच तुझं ऐकलं आणि घरात घेतली बघ कशी उरावर बसली येते। तुझ्या पूजेचा बार काढून घेतला, मला तुझ्यामुळे झाले फक्त। आई अगं, या वर्षी सुतक या घरात। मुलगी गेली आहे ना आपली, जाताना या घराची चित्ता पेटवून गेली। कारण काहीही असलं ना तरी शेवटी बापन आईला मारलं, हे सहन नसेल झालं पोरीला। चूक झाली माझी, पण कविता सुद्धा ना असह्य करून टाकते सगळं एक एकदा। बाबा, मला आपले बदललेलं घर नाही आवडत हो। आपलंच वाटत नाही। प्लीज सगळं पूर्वीसारखं होऊ दे ना। पूजा तुझ्या हस्ते झाली, आता प्रसाद सुद्धा तू वाट सगळ्यांना। आयुष्मान भव। चांगली झाली पूजा। नवीन वर्ष तुम्हाला दोघायले सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं। प्रसाद तुला हवा प्रसाद? दादा थँक्यू।
मनाली शॉर्ट टर्म वाईफ कधी बघितली आहेस का? तात्पुरती बायको बघितली नसशील ना तर आत्ता बघून घे. काय झालं? वाईट वाटलं? हिला हर्ट झालं ग. अहो प्रसाद, समीर आणि तुझ्या रिलेशनचं ना हे असंच होणार आहे. राजश्री मॅडम, तुमच्याबरोबर जे काही झालं ना त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. पण हो, मी खरंच मुद्दाम नाही. डोंट यू पिटी मी. दया नको दाखवूस मला. मी काही बिचारी वगैरे नाही आहे. मला जे हवं आहे ना ते मला मिळवता येतं ग, आणि मी ते मिळवणार. यू जस्ट वेट अँड वॉच. आपण आपल्यासाठी जे ठरवतो ना त्यापेक्षा देव आपल्यासाठी काय ठरवतो ते जास्त महत्वाचं. त्याचा अनुभव आत्ताच घेतला मी साडीच्या बाबतीत. आणि समीरसाठी देवाने मला निवडलं. अर्पिता, तू परत एक राजसी अगं काय करतेयस? आज ना फेस्टिवल आहे, उगाच इथे तमाशा नको करूस, नाही तर सगळे ना तुझ्या अपोत जातील. पेशन्स ठेव. म्हणजे काय म्हणायचंय ग तुला? नियतीने तुझ्या पदरात समीरला टाकलंय. ठीक आहे, मग राजसी आहे मी नियती बदलेन. नात्यात ना स्पर्धा नसते आणि ती नसावी. पण आज एक गोष्ट मी पण तुम्हाला सांगते राजश्री मॅडम, नियतीने माझ्या पदरात जे टाकलंय ते मी प्राणपणाने जपेन. ते हातातून जाऊ देणार नाही, कोणी कितीही प्रयत्न केले तरी. श्रेयू, ए श्रेयू, काय झालं? असं काय बघताय? काही नाही, तुम्हाला प्रार्थना करताना पाहतो. काय मागितलं? आपण मागितलेलं असं सांगायचं नसतं, मग ते मिळत नाही. ओके. पण नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प केला असेल, तो सांगू शकतात. त्याला काही बंधन नाहीये ना?
यावर्षी थोडं स्ट्रॉंग व्हायचं ठरवलंय. आणि तुम्ही तुम्ही नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय? मी तुम्हाला स्ट्रॉंग व्हायला मदत करणार आहे यावर्षी. हा नवीन वर्षाचा संकल्प आहे माझा. कविता, सॉरी. कविता, मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुझ्यावर अशा प्रकारे मी हात उचलायला नको होता. चुकलं, खरंच चुकलं माझं. अर्पिताबद्दल तू जे काही बोललीस ना ते सहन नाही झालं मला. आणि निदान तू तरी आपल्या अर्पिताबद्दल असं अभद्र बोलायला नको होतं ना. हे बघ कविता, आता ना अर्पिताचं लग्न झालंय, तिचं नवीन आयुष्य सुरू झालंय. तिला तिचं आयुष्य जगू दे ना, आपण आपलं आयुष्य जगू. मी तुझ्या पाया पडतो. आजपासून ह्या घरात अर्पिताबद्दल अपशब्द वापरू नकोस का. माझी अर्पिता सुखी व्हावी ही एकच इच्छा आहे माझी. आणि तेच आपण आपल्या मनात ठेवूया ना. काही घटना जशा घडतायत ना की आपण सगळे भांबावलेलो आहोत. हे नवीन वर्ष ना संघर्ष घेऊन आलंय, पण आपण हिमतीनं आणि अगदी सर्व ताकद अशी एकटून समर्थपणे आपण येणाऱ्या वर्षाला सामोर जाऊया. की बाळा, तू म्हणालीस ते बरोबर आहे का. आता हे बदललेलं घर ना मलाही आवडत नाहीये का. काय झाली का प्रार्थना मनोभावे? अरे समीर, तुम्ही प्रार्थना नाही केली तरी देव सगळं सुख तुमच्या पदरात घालेल, कारण तुम्ही दोघंही निर्मळ मनाचे आहात. आजी, तुमच्या आशीर्वादानेच पोट भरेल आमचं. श्रीखंड खायची गरजच लागणार नाही. अगं बाई, हे काय? कंकण अजून सोडलं नाही? अगं श्यामल, अरे या तुम्ही, या जरा. सतीश कुठे आहेत? सतीश, सगळ्यांनी या जरा इकडे. तुम्ही पण या. या जरा. काय झालं?
अरे ह्यांचा कंकण सोडायचा विधी व्हायचा अजून. अहो पण हा विधी तर मुलीच्या घरी होतं ना. ते सोड आता. ती निलांबरी सुद्धा शहाणी नाहीये. सत्यनारायणाची पूजा पण केली नाही तिने. मला काय वाटतं, आता ह्यांची गुढीची पूजा झालीच आहे, तर मग गुढीच्या साक्षीने आपण ह्यांचा कंकण सोडायचा विधी पण करून घेऊया. आज दिन भी अच्छा है. अर्पिता आता आपल्या चाळीची मुलगी आहे. तिचं सासर आणि माहेर आपणच. चला तर मग. अरे चला तयारी करा. पाट आणा, सतरंजी आणा. चला. लेके आओ. या तुम्ही बसा. आई हे सगळं काय चाललंय? काय माहित. चला आले का सगळे? सतीशजी जरा समीरच्या बाबांना घेऊन या ना. हो आणतो. आणि जरा खुर्ची ठेवा ना. हो. आठवते. राजेंद्र भाऊ चला, तुमच्या मुलाचा आणि सुनबाईच्या कंकण सोडवण्याचा कार्यक्रम आहे. चला या. चला उठा. समीर आता अर्पिताच्या हातातलं कंकण सोड. अर्पिता हात पुढे कर. काय काय चालू? मला काय माहित, जा जाऊन विचार. चल उभे राहिले मग. नाही. कंकण एकाच हातानं सोडायचं असतं आणि जो कमी वेळात सोडवतो ना त्याचीच सत्ता चालेल या देशमान्यांच्या घरात. अरे फिर तो स्टॉप वॉच लगाना पड़ेगा. लगाओ लगाओ. थांबवाय सगळं बंद करा. श्रेऊ गप्पा बस. अगं तुझ्या घरात नाही ना करत आहोत आम्ही, मग थांब ना जरा. हो निलंबरी वहिनी थांबा ना जरा काय तुम्ही. फालतूगिरी लावली, बंद करा वय. काय थांबा जरा तुम्ही. वहिनी, अक्का कितना करू जीप द्या गया मला. रहने दो. चला करा करा करा. करा तुम्ही. चल मामा, your time starts now. मामा बरोबर 8च सेकंदात सुटलं. हा अर्पिता आता तुला 7 सेकंदात सोडायचं बरं का. हा. तुझीच सत्ता राहायला हवी देशमान्यांच्या घरात. तशी तर बायडीचीच सत्ता चालते, कोणी काय पण म्हणा. काय बोलला जिग्नेश भाई. वो तो रियलिटी है भाई. सोडव. मामी रेडी? Your time starts now.
होय किती टाइम झाला? बरोबर 8 सेकंड. इसको बोलते मेड फॉर ईच अदर. भगवान ने बनाया जोड़ी है भाई. आता देशपांडेंच्या घरात दोघांची समसमान सत्ता चालणार. मी म्हंटल तर ना, देवाची खरंच कृपा आहे दोघांवर.